श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 28 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आहेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. आज आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5 अँड 6 ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे ते. क्वेश्चन नंबर 3 आहे, मी ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. फाइंड द रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे नोटबुक आणि बुक ह्यांचा रेशो फाइंड आउट करायला. ओके, नोटबुक आणि बुकचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय हे लिहून घ्यायचं आहे, नोटबुक आणि कशाचा, बुकचा रेशिओ. ओके, ते ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. आता बघा, नोटबुक किती आहेत 24, राईट, आणि बुक्स आहेत 18. ओके, आणि आता हे दोन्हीही नंबर्स कोणत्या एका टेबलमध्ये येतात ते बघायचं असतं. म्हणजेच ह्या दोन्हीही नंबर्सला त्या नंबरनं डिवाइड आपण करू शकतो, राईट. आता तुम्ही बघितलं तर हे दोन्ही नंबर 6च्या टेबलमध्ये येतात, राईट. 6 4 24 होतं आहे आणि 6 3 18 होतं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही नंबर्सला आपण काय करूया, 6नं डिवाइड करूया. ओके, आणि काय होणार आहे, 6 4 24 4 राईट, आणि 6 3 18, त्यामुळे इथं 3 आलेलं आहे. म्हणजेच ह्याचा रेशिओ आपल्याला काय आलेला आहे, 4/3. आता हे कशाचा रेशिओ फाइंड आउट केला ते आपण लिहायचं. द रेशिओ ऑफ नोटबुक टू बुक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 4:3. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे ते. 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो-खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन ए फील्ड. What is the ratio of cricket players to the total number of players? आता इथं 30 क्रिकेट प्लेयर्स आहेत, 20 खो खो प्लेयर्स आहेत. ते काय फील्डमध्ये ट्रेनिंग घेत आहेत आणि आपल्याला फाइंड आउट रेशिओ कशाचा करायचा आहे बघा, क्रिकेट प्लेयरचा, राईट, आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्सचा. आता इथं खो खोचा नाही, म्हणजे क्रिकेट प्लेयर आणि खो खो प्लेयरचा करायचं नाही, तर क्रिकेट प्लेयर आणि ह्या दोन्हींची टोटल करून जे येते त्याचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आपण लिहून घेऊया, हे दिलेलं आहे ॲज इट इज. आता बघा, क्रिकेट प्लेयर्स किती आहेत, 30, राईट, आणि खो खो प्लेयर्स 20 आहेत. आता टोटल नंबर ऑफ प्लेयर्स काढले पाहिजेत का, तर त्याचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती येणार आहे, 30 + 20 म्हणजेच 50 प्लेयर्स. ओके, आणि आपल्याला कशाचा रेशो, क्रिकेट प्लेयर्स आणि कशाचं, टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू, आता क्रिकेट प्लेयर्स आहेत 30, राईट, आणि टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स आहेत 50. ह्याचा रेशो आता आपण इथं 0 0 कट करू शकतो किंवा 10नं डिवाइड करू शकतो. आपल्याला जे इझी पडेल ते करायचं आहे. आपण 0 0 हे कट करायचे आहेत. म्हणजेच ह्याचा रेशिओ काय आलेला आहे, 3/5. देअरफॉर आता लिहून घेऊया हे, द रेशिओ ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज किती आहे, 3:5. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5, स्नेहल हॅज ए रेड रिबॉन इज 80 cm long and a blue ribbon 2.20 meter long. What is the ratio of length of the red ribbon to that of the blue ribbon?
आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे स्नेहलजवळ रेड रिबॉन आहे ते 80 सेंटीमीटर लॉंग आहे आणि ब्ल्यू रिबॉन आहे ती 2.20 मीटर लॉंग आहे आणि आपल्याला रेड रिबॉन आणि ब्ल्यू रिबॉन आहे याचा काय रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता बघा फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय रेड रिबॉन आहे 80 सेंटीमीटर. ओके, ब्ल्यू रिबॉन आहे किती तर 2.20 मीटर. आता तुम्ही इथं बघितलं तर युनिट आहे ते डिफरंट आलेलं आहे राईट. फर्स्ट आपल्याला ते काही सेम करून घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. 2.20 मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं. म्हणजेच 2.20 इंटू 100 केलं की आपल्याला ह्याचं काही सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन होते. आता 2.20 इंटू 100. आता तुम्ही म्हणाल की इथं पॉईंट आहे तर कसं याचं करायचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट आपण ह्या दोन्हीचं काही मल्टिप्लिकेशन करून घेऊन नंतर पॉईंट देऊ. आता बघा 3 झिरोचं 3 झिरो आपण ॲज इट इज लिहू आणि 22. ओके, आणि पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत. इथंही आपल्याला सेम तेच करायचं आहे. म्हणजेच इथं पॉईंट येणार आहे. पॉईंट नंतर 2 नंबर आले पाहिजेत. म्हणजेच ह्याचा ॲन्सर काय आलेला आहे तर 220 सेंटीमीटर. ओके, समजलं तुम्हाला कसं केलं ते. आणि आता आपल्याला रेड रिबॉन फर्स्ट रेड रिबॉन आहे तर रेड रिबॉन फर्स्ट आपण घेऊ आणि नंतर काय ब्ल्यू रिबॉन. याचा आता आपण रेशिओ फाइंड आउट करू. ओके, रेड रिबॉन आहे 80, ब्ल्यू रिबॉन आहे 2.20 नाही तर 220. ओके, 1 0 वरती आणि खाली न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटरलाही आलेले आहेत त्यामुळे आपण हे काय कट करू. आता बघा तुम्ही ह्या नंबरला कोणत्या नंबरनं एकाच नंबरनं डिवाईड करू शकतो तर 2 करू शकतो राईट. 2 केल्यावर 2 4 8 येणार आहे. 2 1 2 2 1 2 राईट. म्हणजेच 2 डिवाईड करूया आपण ह्या दोन्ही नंबरला. मग काय आलं बघा 2 4 8 त्यामुळं 4 आलेला आहे आणि 2 1 2 2 1 2 म्हणजेच काय 11 आलेला आहे. म्हणजेच याचा रेशिओ आपण फाइंड आउट केलेला आहे. काय येतं लिहायचं आहे आपल्याला द रेशिओ ऑफ रेड रिबॉन टू ब्ल्यू रिबॉन इज 4/11. म्हणजेच काय आलं 4:11. ओके, हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघू. क्वेश्चन नंबर 6. Shubham's age today is 12 years old and his father's is 42 years. Shubham's mother is younger than his father by 6 years. Find the following ratios. आता इथं आपल्याला शुभमचं आजचं वय दिलेलं आहे 12 इयर्स, त्याच्या फादरचं वय दिलेलं आहे 42 इयर्स आणि त्याच्या मदरचं एज दिलेलं आहे फादरच्या एजच्या 6 इयर्सनी यंगर म्हणजे 6 इयर्सनी कमी वय. ओके, नंतर आपल्याला बघा हे रेशिओ आहेत ते फाइंड आउट इथं दिलेले आहेत ते करायचे आहेत. फर्स्ट आपण आता कशाचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे ते लिहून घेऊया. म्हणजे आता शुभमचं एज, नंतर त्याच्या मदर्स एज, त्याच्या फादर्स एज आपण काय लिहून घेऊया आणि नंतर 1 बाय 1 एक आपण त्याचं काय रेशिओ फाइंड आउट करत जाऊ. ओके, फर्स्ट आता बघा शुभम्स एज किती आहे तर 12 इयर्स. ओके, 12 इयर्स. नंतर त्याच्या फादर्स एज 42 इयर्स. ओके, 42 इयर्स. नंतर मदर्स एज किती आहे तर त्याच्या पप्पाच्या 6 इयर्सनी यंगर म्हणजे 6 इयर्सनी कमी म्हणजेच 42 - 6. 42 - 6 केलं की किती येणार आहे 36 इयर्स. ओके, आपण हे आता फर्स्ट एज लिहून घेतलेले आहेत. आता आपण इथं रेशिओ कोणता दिलेला आहे तो फाइंड आउट करू. फर्स्ट बघा आपल्याला दिलेला आहे रेशिओ ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज. शुभम्स
एज आणि कशाचं फादर्स एज नो फर्स्ट दिलेलं आहे मदर्स एज एज ओके. आता शुभमचं एज दिलेलं आहे 12 राईट आणि मदरचं एज आहे 36. आता ह्याचा रेशो कसा फाइंड आउट करायचा आपण बघितलेला आहे. हे कोणत्या एका टेबलमध्ये बघा नंबर्स येतात 12 आणि 36. तर 12च्याच टेबलमध्ये येतात 12 1 12 होतं आणि 12 3 36. म्हणजे ह्या दोन्ही नंबर्सला आपण 12 डिवाइड करू शकतो. 12 डिवायडेड बाय 12 आणि 36 डिवायडेड बाय 12 डिवाइड केलं म्हणजेच आपला आन्सर इथं काय आलेला आहे 12 1 12 आणि 12 3 36. म्हणजेच याचा रेशिओ आलेला आहे 1/3. देअरफॉर काय लिहायचं आता द रेशिओ ऑफ काय शुभम्स एज टू मदर्स एज इज 1/3. ओके. आता सेकंड बघा. सेकंड आपल्याला कशाचा दिलेला आहे रेशो ऑफ शुभम्स मदर एज आणि हिज फादर्स एज. मदर्स एज आणि फादर्स एज याचा रेशिओ फाइंड आउट आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला काही लिहून घ्यायचं आहे. ओके. मदर्स एज आपण किती फाइंड आउट केलं होतं तर 36. ओके 36 आणि फादर्स एज आहे 42. आता हे दोन्ही नंबर्स बघा कोणत्या टेबलमध्ये येतात तर 36 आणि 42 आहे हे 6च्या टेबलमध्ये येतात राईट. 6 36 होते आणि 6 7 42 होते. म्हणजे ह्या दोन्ही नंबर्सला आपण 6 डिवाइड करू. ओके डिवायडेड बाय 6. 6 किती 36 आलं त्यामुळे 6 येणार आहे. 6 7 42. ओके म्हणजेच देअरफॉर द रेशिओ ऑफ मदर्स एज टू फादर्स एज इज 6/7. ओके. आता थर्ड बघा. आता थर्ड रेशिओ आहे बघा काय आहे तर द रेशिओ ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज वेन शुभम ऑर 10 years ओल्ड. आता ज्यावेळी शुभम आहे 10 years असताना त्या शुभमचं एज आणि मदरचं एज ह्यांचा रेशिओ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर शुभमचं एज असणार आहे 10 years राईट आणि आता त्याच्या मदरचं एज आता तुम्ही बघितलं तर शुभमचं आत्ताचं वय 12 years आहे आणि 10 years असताना त्यांचा रेशिओ फाइंड आउट करायचं. शुभमचं एज तर 10 years आलं आणि आता मदरचं एज जसं की 2 कमी झालेलं आहे तसंच मदरचं एज ही 2 कमी होणार आहे. म्हणजेच 36 - 2 केलं की 34 years येणार आहे राईट. आता आपण त्याचा रेशिओ फाइंड आउट करू. म्हणजेच काय शुभम्स थर्ड सॉल्व करतो. एज किती आहे तर 10 years. ओके आणि हिज मदर्स एज आता हे लिहायचं आहे आपल्याला वेन शुभम वॉज 10 years राईट. म्हणजेच किती होणार आहे तिचं आत्ताचं वय 36 आहे -2 केलं की म्हणजेच 34 years. ओके. आता ह्या दोन्हीचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच शुभम्स एज आणि काय मदर्स एज. ओके शुभमचं एज आपण काढलेलं आहे 10 years आणि मदरचं एज आपण काढलेलं आहे 34. आता तुम्ही बघितलं तर हे दोन्ही नंबर्स कशानं डिवाइड होतात बघा एकाच नंबरनं तर 2 होतात राईट. 2 5 10 केलं की नंतर 2 1 2 2 7 14
म्हणजेच या दोन्ही नंबर्सला फर्स्ट आपण 2 डिवाइड करूया. 2 ओके. म्हणजेच 2 5 10 येणार. आणि बघा आता काय होणार आहे, 2 1 2 आणि 1 राहणार आणि 2 7 40. का तर 17 2 34 येतं. ओके. म्हणजेच ह्याचा रेशिओ आलेला आहे 5:17. आता आपण हे काय लिहून घेऊया. द रेशिओ ऑफ, आता कशाचं सांगितलं होतं आपल्याला, ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज. आता हे पुढचंही लिहिणं गरजेचं आहे. वेन शुभम ऑज 10 years old. 10 years old इज किती, 5/17 म्हणजेच 5:17. ओके. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने काय तर प्रॅक्टिस सेट 28 हा शिकून काय फुल सॉल्व झाला आहे. ओके. तर असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.